Cancer Healer Center, a new beginning. राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार। दोन्ही भाऊ मुंबईत परत आल्यानंतरच युतीच्या चर्चांना गती मिळणार। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवनसह कलानगर परिसरात ही बॅनरबाजी। राजकारणामुळे नाती तुटत नसतात। ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार। राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। संजय राऊतांकडून स्पष्ट। बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार एकत्र। युगेंद्र पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांनी दिल्या शुभेच्छा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतळ्यांमध्ये बैठकांचा धडाका। तर कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। 1 रुपयात पीक विमा योजनेत आम्हाला अनेक शेतकऱ्यांनी चुना लावला। पुण्यातील दिशा कृषी उन्नतीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। राज घनवटांची पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन, हा मृत्यू नाही तर आत्महत्या, असं जवळच्या लोकांचं म्हणणं। दमानी यांचा ट्विट करत निशाणा। राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर। काँग्रेसला धक्का, माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात। बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश। बोर, राजगड आणि मुळशीतील पदाधिकारीही भाजपात। गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाप्रमाणेच मणिपाल, सूर्या आणि इंदिरा IVF रुग्णालयांना अहवाल सादर करावा लागणार। अहवालानंतरच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतिम निर्णय देणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घेसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी हटवली। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात घेसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सुरक्षा काढली। विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। चंद्रपुरात सर्वाधिक 45, अमरावतीत 44 अंश सेल्सिअस तापमान, तर गोंदियात दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार। Cancer Healer Center, a new beginning.